आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं राजकीय नाट्य रंगताना दिसतंय. मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण हे आतापासूनच तापायला सुरुवात झालेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या नावावरती एकमत दाखवलं आणि ती निवडणूक ही तुलनेनं शांततेत पार पडली. पण आता परिस्थिती वेगळी आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे जिंकण्याची शक्यता असलेली केवळ एकच जागा असल्याचं वरवरून तरी दिसतंय. त्यामुळे ही जागा जी आहे ती उद्धव ठाकरे यांना द्यायची की काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार, हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहता विश्लेषण वाईट. या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेतली तर महाराष्ट्र विधान परिषद ही राज्याच्या द्विसदनीय विधिमंडळातील वरचं सभागृह आहे आणि त्यामध्ये एकूण 78 सदस्य असतात. त्यातील काही सदस्यांची निवड ही विधानसभा सदस्यांकडून, काहींची निवड ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि काही सदस्यांची निवड ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून होते. तर काही सदस्यांची निवड ही राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. मे महिन्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 9 जागा रिक्त होत आहेत. एप्रिल 2026 मध्ये ज्या सदस्यांची मुदत संपत आहे त्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील शक्ती संतुलन. विधानसभेतील संख्याबळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील नियंत्रण पाहता महायुती सध्या अत्यंत मजबूत राजकीय स्थितीत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचं एकत्रित राजकीय वजन पाहता 9 पैकी किमान 7 ते 8 जागा या महायुती जिंकू शकते, असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामध्ये भाजपला 4 ते 5 जागा, शिंदे गटाला 2 ते 3 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2 जागा मिळू शकतात अशी चर्चा आहे, तसं गणित सुद्धा दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची परिस्थिती ही तुलनेनं कठीण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तीनही पक्षांचं एकत्रित संख्याबळ हे मर्यादित असल्यामुळे एकच जागा जिंकण्याची शक्यता असल्याचं राजकीय गणित सांगतं. महाविकास आघाडीसाठी विजय मिळवणं कठीण ठरू शकतं. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मुद्दा हा समोर आलेला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या विधान परिषद सदस्य आहेत, मात्र त्यांची मुदत ही जून 2026 मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा विधान परिषदेत यायचं असेल तर या निवडणुकीतूनच मार्ग काढावा लागणार आहे. विधानसभेत ते सदस्य नसल्यामुळे त्यांना थेट विधानसभेत बोलण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे विधान परिषद हेच त्यांच्यासाठी एक महत्वाचं राजकीय व्यासपीठ ठरू शकतं आणि ते तितकंच महत्वाचं त्यांच्यासाठी देखील आहे. महाविकास आघाडीकडून जिंकण्याची शक्यता असलेली एकमेव जागा असल्यामुळे ती जागा ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी राखून ठेवावी अशी मागणी ही ठाकरे गटातील नेते वारंवार करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा सार्वजनिकरित्या मीडियासमोर देखील असं सांगितलं आहे की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख चेहरा आहेत आणि त्यांना विधान परिषदेत जाण्याची संधी ही मिळाली पाहिजे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस गट म्हणजेच शरद पवार गटांमधील काही नेत्यांनी राज्यसभेत शरद पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना संधी मिळणं योग्य ठरेल अशी भूमिका मांडली आहे. मात्र काँग्रेसची भूमिका थोडी वेगळी असल्याचं दिसतं. काँग्रेसमधील काही नेत्यांचं मत असं आहे की राज्यसभेची संधी ही राष्ट्रवादीला मिळाली असल्यामुळे आता विधान परिषदेतील जागा ही काँग्रेसलाच मिळायला हवी. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून अंतर्गत स्पर्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान या मुद्द्यावरून राजकीय वक्तव्यांचाही सिलसिला सुरू झालेला आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याची मागणी केली असतानाच काही नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिकाही मांडल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणूक ही केवळ एक निवडणूक राहिलेली नाहीये, तर ती महाविकास आघाडीच्या एकजुटीची मोठी परीक्षा बनलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण राज्यसभा निवडणुकीनंतर अवघ्या 2 महिन्यामध्येच ही विधान परिषदेची निवडणूक होत असल्यामुळे राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलू शकतात. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जर उमेदवारी मिळाली तर भाजप अतिरिक्त उमेदवार उभा करू शकतो. जर महायुतीकडे पुरेसं मतदारसंख्येचं बळ असेल आणि विरोधकांचा विजय रोखण्याची संधी दिसत असेल तर मतविभाजन हे घडवून आणण्यासाठी किंवा राजकीय दबाव वाढवण्यासाठी भाजप दुसरा उमेदवार उभा करू शकतो. पण अंतिम निर्णय हा राजकीय परिस्थितीनुसारच घेतला जाऊ शकतो. पण विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये फडणवीस पॅटर्न हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वापरला जातोय. त्याचा अर्थ असा की संख्याबळ कमी किंवा काठावर असतानाही अचूक राजकीय गणित, रणनीती आणि क्रॉस वोटिंगच्या मदतीने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकण्याची चाल.
2022च्या राज्यसभा आणि त्याचबरोबर ती विधान परिषदा निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी अशीच रणनीती वापरून भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त विजय मिळवून दिला होता, ज्यामुळे हा फडणवीस पॅटर्न हा चर्चेत आलेला आहे. म्हणूनच जर उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणुकीत उतरले तर भाजप ही फक्त संख्याबळावरती न राहता रणनीतिक पद्धतीने अतिरिक्त उमेदवार, मतविभाजन किंवा क्रॉस वोटिंगची शक्यता तपासू शकतं. म्हणजेच काय, तर ही निवडणूक ही केवळ आकड्यांवर नाही तर राजकीय व्यूहरचनेवरतीही ठरू शकते, हेच फडणवीस पॅटर्न सूचित करतो. येणाऱ्या पुढील 2 महिन्यामध्ये महाविकास आघाडीत बैठका, चर्चा, राजकीय लॉबिंग वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना उमेदवारी द्यायची की काँग्रेसचा उमेदवार उभा करायचा यावरती अंतिम निर्णय हा या बैठकांमध्ये होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला महायुती ही आपलं संख्याबळ वापरून जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या तयारीत असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मे महिन्यामध्ये होणाऱ्या या विधान परिषद निवडणुका या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत. या निवडणुकीमधून केवळ जागांचा निर्णय होणार नाहीये, तर महाविकास आघाडीची एकजूट, सत्ताधारी महायुतीची ताकद आणि त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्या पुढील राजकीय वाटचालीचं चित्र देखील स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी ही उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देईल का? की काँग्रेस स्वतःचा उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा करेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विश्लेषण वाइब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या राजकीय विश्लेषणासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.